मंडळी, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता प्रताप सर नाही का बाईक टॅक्सी किंवा पांढऱ्या पाट्याला आम्ही परमिट बॅच देऊ म्हणून अलाव केलंय नाही का. आता सध्याला बोललं तर पिवळ्या पाट्यावाल्यालाच बरोबर ओला उबर रॅपिडो ज्या बी कंपन्या असतील त्या बरोबर रेट देत नाहीत आणि ह्या पांढऱ्या पाट्या बी समजा त्यांना बॅच परमिट देणार आणि ऑनलाईनला धंदा करायला लावणार. की जसं की मला बघायला गेलं की बाबा सरकार ह्या रेटवर बोलत नाही आणि रेटचा कधीच वाढवून भेटण्याचं कधीच काम करत नाही. आणि बॅच प्रमोशन म्हणजे प्रमोशनसाठी समजा की बाबा पहिल्यांदा बाईक बंद करण्यासाठी त्यांनी चर्चेचा विषय बनण्यासाठी बाईक बंद केली थोडे दिवस, परत बाईकला अलाव करण्यासाठी अजून परत आले नाही का. आणि जर प्रमोशन करायचं आहे तर मग हे बंद चालूचं काय विषय आहे. असं नाही करायला पाहिजे ना. जर कुणाला काम भेटत असेल तर चालूच राहू द्या. आणि कसं आहे प्रत्येकाच्या रेटचं पण बघा तुम्ही नाही का. ज्या बी कंपन्याचं आहे तेवढं जर समजा RTO रेट देत आहेत तेच कंपन्यांनी पण रेट द्यावा आम्हाला असं वाटतं. रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना जर आता पांढऱ्या पाट्यांना बी द्यायचंच आहे बॅच परमिट, मला वाटतं की बाबा प्रताप सर नाईक नाही का चर्चेचा विषय बनाव म्हणून समजा हे प्रमोशन वगैरे असं मला वाटतं किंवा करतात म्हणून की नाही की असं नाही की म्हणजे कुणाला 2 पैसे जास्त भेटाव रिक्षा चालकाला किंवा कॅब चालकाला नाही का. मीटरप्रमाणे देतच नाहीत, कस्टमर तर देत नाहीत आणि कंपन्या तर 12-13 रुपये किलोमीटरच देतात. आणि त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्याला बोललं तर ड्रायव्हर लोक मरतात. कंपन्या पहिले इंग्रज राज्य करत होते, आता ओला उबरवाले राज्य करतात ड्रायव्हर लोकांच्या ह्याच्यावर नाही का. आणि उबर रॅपिडो कंपनीला जर फोन लावला की असे पैसे कट केले तर त्यांचं वेगळ्याच आवाजात बोलणं असते नाही का. जसं की ते आमच्या कंपनीसोबत कामच करू नका. मग त्यांना काय घेणं देणं नाही की बाबा तुम्ही काम करताय का नाही. त्यांना फक्त कस्टमर जोडायचे. तर त्यांना माहिती की ड्रायव्हर लोकांची झक मारून कामं करणंच आहे म्हणजे करणंच आहे. कशामुळं माहिती का, ड्रायव्हर लोकांनी नवीन गाड्या घेतलेल्या असतात, ते रेट बघत नाहीत, काय बघत नाहीत, पळतच राहते. तर काय त्यांना फक्त हप्ते फेडायची गरज राहते. आणि महिन्याच्या शेवटी बोललं तर 1 रुपया सुद्धा राहत नाही हातात, खरं सांगायची तात्पर्य बोललं तर. आता गाडीचं घासणं आहे किंवा टायर आहे, इंजन घसई होती, काय बोलणार ड्रायव्हर लोकाला. आपलेच लोक आपल्याला साथ देत नाहीत आणि दुसऱ्याचं काय. तुम्हाला काय वाटतंय प्रताप सर नाईकांनी जर हे खरंच चांगलं काम केलंय का, कमेंटमध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.